टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। घेतलेला सौर ऊर्जा प्रकल्प करण्याचा राज्यामधल्या इकडच्या चांगल्या चालणार त्यांनी पण असा पुढाकार घेणं नाही गरजेच आहे ना, याच्यामुळे पैसे वाचतील आणि आपली सूर्य हा काय आपला सगळ्यांचाच आहे, त्यामुळे त्यापासून आपण जर प्रकल्प उभा केले, आता हे आमचे 33 कोटी 3 वर्षातच नील होणार आहे, इतकी मोठी आता शक्ती त्यामध्ये आहे आणि तो शेवटी फायदा आम्ही दूध उत्पादकांना देणार आहोत. आपले मित्र जयंत पाटील तुम्हाला काहीतरी खाजगीत बोलले होते काय? मी सांगितलं की ते मला नागपूरला भेटले होते निवडणुका झाल्याबरोबर. ते म्हणाले की खरोखरच माझं मन लागत नाही, अशा भावना त्यांनी व्यक्त केलेल्या होत्या. चालू आहे का म्हणजे आता मला ते काय माहिती, तुम्ही त्याला विचारा. तर ते जी गोष्ट बोलले होते ते मी सगळ्यांना सांगितली की ते त्याला इतर वाटत असेल की बाबा 5 वर्षात आता त्याच पक्षाचे आमदार आहेत किंवा आमदार लोक टिकवणं सत्ता नसताना फार मोठी गोष्ट आहे. नानाभाऊंनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना साहेब आज आपण भाषणामध्ये म्हणाला की सूर्य आपल्याला खजिना सापडला काय? नाही, आता सूर्य खजिना सापडला अशा अर्थाने मी म्हणालो की यापूर्वी त्या सूर्यापासून सोलरची वीज करण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु टेक्नॉलॉजी निघालेली नव्हती. आता असे पॅनेल निघालेले आहेत सोलर पॅनेल की 25-30 वर्ष या पॅनेलची आता वयोमर्यादा आहे आणि इनबिल्ट बॅटऱ्या निघाल्या, इन्व्हर्टरद्वारे आता वीज तयार व्हायला लागलेली आहे. त्यामुळे आपण बघितलं असाल की फार मोठे प्रकल्प आता सोलरवर तयार व्हायला लागलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सूर्यघर योजना जाहीर केलेली आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी फार मोठा यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि आपल्या सरकारी जमिनीवर फार मोठे प्रकल्प उभारून शेतकऱ्यांना दिवसा वीज कशी देता येईल तो देण्याचा प्रयत्न या माध्यमातून झालेला आहे. मला वाटतं काही वर्षामध्ये यामध्ये फार मोठा फरक पडणार आहे. आणि आता परवाच विधानसभेमध्ये त्यांनी सांगितलं की दरवर्षी आम्ही MERCला वीज कशी वाढणार याचं टॅरिफ देत होतो. आता पहिलं वर्ष आहे की महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळानं वितरण कंपनीला वीज कशी 5 वर्षात कमी होणार आहे हे आम्ही त्यांना टॅरिफ देतो आहे. मला वाटतं एक फार मोठी गोष्ट आहे आणि मला वाटतं या निमित्ताने आपल्या देशामध्ये आणि विशेषतः आपल्या राज्यामध्ये फार मोठा उपयोग या विजेच्या बाबतीत या सूर्याचा होईल. त्यानंतर आता विजेवरच्या गाड्या निघालेल्या आहेत. आपल्याला तेलाचे साठे विशेषतः डिझेल आणि पेट्रोल हे आयात करावं लागत होतं. आता जर विजेच्या वापरावरच गाड्या निघणार असतील, त्यामध्ये जर आता बॅटऱ्या चांगल्या निघाल्या, जशी सोलरमध्ये टेक्नॉलॉजी आली तशी जर झाली आणि एकदा चार्जिंग केले की 1000 किलोमीटर गाड्या जर पळायला लागल्या, तर मला वाटतं यामध्ये सुद्धा आता डिझेल आणि पेट्रोल लागणार नाही आणि मला वाटतं याचा सगळ्याचा जनक हा सूर्य आहे. चटका हलाल औरंगजेबाची कबर याच्यावरून बरेचसे वादविवाद सुरू आहेत. आपलेच सहकारी आपल्या पक्षाचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील यावर नाराजी व्यक्त केली. आज इंदापूरमध्ये त्यांनी निलेश राणेंना नाही, आज आपला हा गोकुळचा प्रकल्प आहे. झटका हलाल याबद्दल मी मत माझं कोल्हापूरमध्ये व्यक्त केलेलं होतं. आपले माझे सहकारी आहेत मंत्री निलेश राणे यांच्याशी मी स्वतः चर्चा करेन असं सांगितलेलं होतं. हा जो गोकुळनं या देशामध्ये आपला पहिला प्रकल्प आहे की आपण लिंबेवाडी करमाळा तालुक्यामध्ये आपण हा प्रकल्प उभा करतो आहे आणि सर्वजवळ 33 कोटीची आपण गुंतवणूक केलेली आहे आणि वर्षाला आपण 6 कोटीची बचत करून देशातून पहिला प्रकल्प आपण उभा केलेला आहे आणि त्याचं आज लोकार्पण करण्यासाठी विशेषतः मी आज उपस्थित आहे. राजकीय प्रश्न महाराजांची तिथीनुसार जयंती आहे आणि त्याच दिवसापासून औरंगजेबाची कबर काढण्यासाठी कार सेवा सुरू होणार आहे. नाही, आता त्याबद्दलचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपली भूमिका आपल्याला नेहमीप्रमाणे ते सांगतील. आता माझा विषय जो आहे तो आज गोकुळपुरता मर्यादित आहे. आज स्थानिक आमदार नारायण सांगितले तुमच्यावर जबाबदारी खूप आहे. नाही, आता काय झालेलं आहे व्हायला पाहिजे. आता काय झालेलं आहे की या ठिकाणी हा प्रकल्प का उभारला, तर सर्वे करणाऱ्या कंपन्यांनी इथं उष्णता जास्त आहे आणि उन्हाचा जास्त इथं हे आहे रेडिएशन, त्यामुळं चांगल्या प्रकारे वीज निर्मिती होईल असा अहवाल दिल्यामुळे त्यांनी हे प्रकल्प केले. आता साहजिकच जमिनीच्या किमती वाढणार आहेत. ज्या पद्धतीनं पवनचक्क्या उभारल्या त्या झाल्या तसं गोष्टी घडणार आहेत. जो रोजगार आहे की आता इथं काय फार रोजगार लागणार नाही, इथं सिक्युरिटी गार्ड किंवा हाऊसकीपिंग यासाठी जे लागणार आहेत तर या मतदारसंघातील त्यांनी घ्यावेत या भूमिपत्राला, अशा पद्धतीचं मी आव्हान त्यांना केलेलं आहे आणि तशा घटना घडणार नाहीत याची लोकप्रतिनिधी जबाबदारी आपण घेतली पाहिजे. आपण मस्साजोगचा उल्लेख केला होता. मी मस्साजोगचा उल्लेख केला की तिथं
त्या त्या पवनचक्क्याला कशा प्रकारे त्रास झाला आणि घटना जी घडली त्यामुळं घडतात त्या घडून येत अशी मी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. ते आज त्यांनी परत घेतली ऑफर. सारखं बसका लावायचा प्रयत्न चालू आहे. मगाशी उदाहरण दिलं कमिशनचं आपला हे भारी असतो का मक्खन नाना पटोले काय करतात. नाही विरोधक काम म्हणून त्यांचं काम आहे सातत्यानं अशा प्रकारे वक्तव्य करणं, कारण ती फार संख्या कमी आहे ना त्यांची 46-50च्या आत त्यांची संख्या असल्यामुळं त्यांनाही वाटते बाबा सत्य द्यावं, त्यासाठी काहीतरी आपले ऑफर द्यायचे प्रयोग करायचे पण ते होणं शक्य नाही. शक्तीपीठ सोलापूर जिल्ह्यातून सुद्धा जातोय. इथल्या शेतकऱ्यांची भूमिका आहे की काही ठिकाणी झाला पाहिजे, आपल्या जिल्ह्यातून त्याला विरोध होतोय काय नाही. आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा मी अशी भूमिका घेतलेली आहे, शेतकऱ्यांच्या मनावर आहे आता काय करायचं. आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत. शेतकऱ्यांनी ठरवलं आपण जमीन द्यायची तर त्यांनी जमीन द्यावी, त्यांचा जर विरोध असेल तर आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत. रत्नागिरी ऑलरेडी एक महामार्ग आहे, त्याचं जर ॲव्हरेज काढलं तर तेवढी वाहतूक त्या रस्त्यावर नाही. मग हा तेवढाच पॅरलल 86,000 कोटी रुपये खर्च करून महामार्ग करण्याची गरज काय नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आम्ही शक्तीपीठ हा रस्ता करणार आहोत व आम्ही लादणार नाही. म्हणजे रद्द पण होऊ शकतो असं त्यांनी म्हणाले ना, आम्ही शक्तीपीठ करणार आहे पण आम्ही शेतकऱ्यावर लादणार नाही. संमती हां, शेतकरी संमती घेऊन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.